आज महाराष्ट्राने ऐतिहासिक क्षण पाहिला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजभवन येथे शपथ घेतली. हा शपथविधी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील राजभवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाचे सदस्य असलेल्या सुनेत्रा पवार यांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवताना आपले कर्तव्य आणि कटिबद्धतेचे दृढ संकेत दिले. या शपथविधीला प्रमुख राजकीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. ही ऐतिहासिक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवणारे पक्षाचे पदाधिकारी तसेच कुटुंबीय यांच्या समवेत हा क्षण साक्षीदार बनले. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी एक नवीन अध्याय असतो, ज्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा, सकारात्मक बदलांचा आणि महाराष्ट्रासाठी समर्पणाचा संदेश देणारे नेतृत्व दाखवले जात आहे. त्यांनी शपथ घेतानाच राज्यासाठी आदर्श नेतृत्व देण्याचा दृढ संकल्प केला. महाराष्ट्राला नव्या दिशेने घेऊन जाणारी ही शपथ राज्यातील आगामी राजकीय घडामोडींसाठी ताज्या आशांचा इशारा देते.